नमस्ते. मी मॉम हेल्थकेअर माणगावमधनं हर्षदा मॅडम. आज आपण आपल्या माणगाव सेंटरमध्ये आपली आई थेरपीला येते. आईचं नाव आहे भामा पाटील आणि आईला थेरपी घेऊन आपल्याकडे 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यापासून थेरपी घेतेय. आज आपण आईचा अनुभव आपल्या थेरपीने आणि मॉम मॅटची थेरपी घेतल्यामुळे आईला काय जाणवतंय तर आपण आईला भेटून आईशी बोलून बघूया. नमस्ते आई. नमस्कार. आई, तू थेरपीला येण्यापूर्वी तुला काय त्रास जाणवत होता? माझा असा पाय मुरगटलेला भरपूर दिवस झाले आणि तो दुखायचा पूर्ण राहिला या थेरपीला येऊन. ओके. आणि माझं पोट साफ होत नव्हतं, तर ते पोट साफ रेग्युलर व्हायला लागलेलं आहे. ओके. पोट साफ नव्हता होत म्हणजे तुला ऍसिडिटीचा त्रास होता? म्हणजे हा कधीपासून होता ऍसिडिटीचा त्रास? भरपूर दिवस झाले. भरपूर दिवस, महिने की वर्ष? भरपूर वर्ष. आईला भरपूर वर्षापासून ऍसिडिटीचा त्रास होता आणि ऍसिडिटीमुळे आईची जी क्रिया आहे, उत्सर्जन क्रिया ही चांगली चालत नव्हती. पण आई, थेरपी घेतल्यानंतर तुला किती दिवसानंतर आराम मिळाला? म्हणजे 15 दिवस, 1 तारखेपासून, म्हणजे 15 दिवस असा एवढा काय वाटला नाही, पण 15 म्हणजे 1 तारखेपासून रेग्युलर असं म्हणजे पोट रोजची रोज साफ व्हायला लागलं. रोज साफ व्हायला लागलाय. आईचं म्हणणं आहे पहिले आईचं पोट साफ होत नव्हतं आणि आता आई थेरपी घेतल्यापासून आईचं पोट ही साफ व्हायला लागलं. आई, तुला चालायला फिरायला तू सांगते पहिले दम लागायचा, आता तुला कसं वाटतंय? हा, म्हणजे वारंवार सर्दी होऊन कफ व्हायचा ना, त्याच्यामुळे दम लागायचा जास्त. चालण्यामुळे, चढल्यामुळे, अशा शिड्या वगैरे चढल्याने तुला चढता उतरता त्रास व्हायचा, तो पण कमी झाला. आणि पित्ताचा त्रास पण आहे. पित्ताचा त्रास, अपचन असल्यामुळे त्याचा पण ते आमवाताचा प्रकार होता, तो पण म्हणजे सांधे. आता तुला त्याच्यामध्ये काय बदल वाटतंय? पूर्ण बरा झालाय असं. पूर्ण बरा झालाय. आईचं सांगणं आहे की मी 100% बरी झाली आहे. तर आपण सगळेच जण पाहत आहोत, आपल्याकडे आपल्याला म्हणजे आम्हाला बघणारे लोक भरपूर जण आहेत की ज्यांना मराठीही कळत नाही. तर त्यांच्यासाठी मी सांगते कि हमारी आई जो है यहाँ पर रोजाना थेरेपी ले रही है, मॉम मैट की थेरेपी ले रही है. और लगभग 1 महीने से मॉम मैट की थेरेपी लेने की वजह से आई को जो तकलीफें हो रही थी, उनकी सांस अटकती थी चलते चलते, तो उसमें भी उनको आराम मिलना शुरू हो गया है. साथ ही साथ आई का जो है पेट साफ नहीं हो रहा था, एसिडिटी की तकलीफ थी और एसिडिटी की तकलीफ में भी उनको आराम मिलना शुरू हो गया है. आज आई, आप देख रहे हो, आई पहले दिन आई थी तो आई को पहले विश्वास नहीं था और अभी आई बोल रही है कि मैं 100% ठीक हो गई हूँ. आई, तू हैप्पी आहेस? हाँ, हैप्पी है. आई बहुत खुश हुई है और आई यहाँ पे हम लोगों को चॉकलेट्स भी बांटी थी कि मैं ठीक हो रही हूँ. और मॉम हेल्थ केअर कसा आहे आई? लय भारी. मॉम हेल्थ केअर लय भारी. थँक्यू. आज मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन तुम्ही तुमच्या शरीरामध्ये बदलाव हा 100% बघू शकता. तर तुम्ही सगळेच जण येऊन इथे एकदा तरी अनुभव घेऊ शकता. थँक्यू.